नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून सर्व योजना सेवा एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केलाय आणि यासाठी राज्यातील सर्व दिव्यांगांसाठी राज्य सरकारने, प्रशासनाने एक दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केला आहे आणि या पोर्टलवरती सर्वांची नोंदणी करणं सुरू आहे। राज्य सरकार प्रशासनाने आवाहन केलं आहे की प्रत्येक दिव्यांगाला वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्याची नोंदणी या पोर्टलवर होणं खूप गरजेचं आहे। आता सध्या स्थितीला 14 योजनांचा त्या ठिकाणी ॲक्सेस दिलेला आहे। अशा अनेक योजना त्यामध्ये ॲड होतील आणि तुम्हाला डायरेक्ट या योजनांचा लाभ मिळणार आहे। परंतु अनेक लाभार्थ्यांनी, अनेक दिव्यांग बांधवांनी या पोर्टलवरती स्वतःची नोंदणी अतिशय चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल केलेली आहे। परंतु मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग बांधव आहेत की ते या पोर्टलवरती स्वतःची नोंदणी करत असताना त्यांना एक एरर येतोय, एक प्रॉब्लेम येतोय। तो प्रॉब्लेम असा आहे, API फेल्ड टू रिटर्न डेटा असा हा एरर आहे आणि या एररमुळे अनेक लाभार्थ्यांना, दिव्यांग बांधवांना त्यावरती नोंदणी करता येत नाही। ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी युजर क्रिएट करतोय, स्वतःची नोंदणी करतोय पहिल्या स्टेपला, तर त्यावेळेस आपण आपला UDID क्रमांक जो असतो तो UDID क्रमांक त्या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करावं लागतं आणि तिथे एक OTP घ्यावा लागतो। हा OTP टाकण्यासाठी आपल्याला त्या सर्व्हरचा डेटा ॲक्सेप्शन करावा लागतो, लक्षात ठेवा। म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांना रिक्वेस्ट पाठवतोय की बाबा माझा असं UDID कार्ड आहे, त्या UDID कार्डवरून मला OTP द्या, तर तो OTP आपल्याला येत नाहीत आणि त्या ठिकाणी एरर येतोय, APIचा एरर। आता हा APIचा एरर का येतो किंवा यामुळे तुमचं नुकसान काय होणार आहे, लक्षात ठेवा। सर्वांना व्यवस्थित मी समजावून सांगतोय, कोणीही घाबरायचं नाहीये, काळजी करायचं नाहीये। प्रत्येकाला त्यावरती नोंदणी करण्याचा ॲक्सेस मिळणार आहे। हा जो एरर येतोय, APIचा जो एरर येतो, हा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा। ज्यावेळेस आपल्याकडून एखादी रिक्वेस्ट त्या सर्व्हरला आपण देतो तर त्या सर्व्हरकडून आपल्याला रिस्पॉन्स येत नाही, रिटर्न फीडबॅक येत नाही, त्यावेळेस हा एरर येतो, लक्षात ठेवा। बाकीचे काहीच अडचण नाही आहे। अनेक लाभार्थ्यांना, दिव्यांगांना असं वाटत होतं की सर तिथे आमचा डेटा नाही आहे म्हणून आम्हाला तिकडनं काही OTP वगैरे येत नाही, तर असं काहीच नाही आहे। तुमचा सर्वांचा डेटा त्या पोर्टलवरती फिल केलेला आहे। फक्त आपण त्या पोर्टलला किंवा त्या सर्व्हरला रिक्वेस्ट करतोय की बाबा तुम्ही आम्हाला OTP द्या, तर त्यावेळेस त्या सर्व्हर करून आपल्याला रिस्पॉन्स येत नाही म्हणून हा एरर येतो, लक्षात ठेवा। हा प्रमुख कारण लक्षात ठेवा। किंवा त्या पोर्टलवरती ॲट अ टाईम जास्त जर लोड आला, सर्व्हर असतो त्या सर्व्हरवरती जे काही क्लायंट असतात किंवा युजर्स असतात त्यांची संख्या अचानक जर वाढली तर त्यावेळेस सुद्धा हा एरर येतो, लक्षात ठेवा। किंवा जे काही सर्व्हर मेंटेन करणारे डेव्हलपर्स असतात त्यांनी त्याच्यामध्ये काही काम किंवा अपडेटचं काम सुरू केलं असेल तर त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतोय। बाकी तुमच्या UDID कार्डमध्ये काहीही फॉल्ट नाही किंवा काहीही प्रॉब्लेम नाही आहे। तुम्हाला नोंदणी करता येणार आहे, भरपूर कालावधी दिला जाणार आहे। असं काहीच नाही आहे की तुम्हाला नोंदणी करता येणार नाही। ज्या योजना त्या पोर्टलवरती आहेत त्या ऑलरेडी आपण वेगवेगळ्या वेबसाईटवरून त्यांचा लाभ घेत आलेलो आहोत। त्यामुळे असं काही नाही आहे का बाबा इथे जर नोंदणी झालीच नाही तर मग संपलं, असं काही नाही आहे। फक्त त्या सर्व पोर्टल जे काही वेबसाईट आहेत त्या सर्व वेबसाईट एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केला आहे। एकदा फॉर्म भरला की डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म तुमचा सबमिट होणार आहे, हा त्या ठिकाणचा एक महत्त्वाचा फायदा आहे। पण जो एरर येतोय हा एरर लवकरच सॉल्व्ह होणार आहे, काळजी करू नका, घाई करू नका। अनेक लाभार्थ्यांनी फॉर्म भरले, मला स्क्रीनशॉटसुद्धा आले, व्हिडिओ यूट्यूबला, फेसबुकला व्हिडिओसुद्धा तो फॉर्म कसा भरायचा या संदर्भात व्हिडिओसुद्धा आलेले आहेत। तुम्ही त्या व्हिडिओ बघून फॉर्म भरू शकता। परंतु एक लक्षात ठेवा, तो फॉर्म भरत असताना तुम्हाला जो एरर येतोय हा एरर तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे। घाई न करता जसं जसं सर्व्हरचं काम प्रॉपर होईल, लक्षात ठेवा एखादा वेब पोर्टल जेव्हा सुरू होतं त्यावेळेस शासनाच्या, प्रशासनाच्या लेवलला त्याची ट्रायल घेतली जाते। तो ट्रायल सक्सेसफुल जरी असला ना तरीसुद्धा ज्यावेळेस तो युजरांना दिला जातो, लाभार्थ्यांना हँडलिंगला दिला जातो, त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने तिथे प्रॉब्लेम असतात आणि तो प्रॉब्लेम एक एक शॉर्टेड केला जातो आणि मग नंतर तो युजर फ्रेंडली जेव्हा तो सर्व्हर होतो त्यावेळेस आपल्याला त्यावरती काम करणं सहज पद्धतीने शक्य होतं। लक्षात, तर अशा पद्धतीने हा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं उत्तर आहे। त्यामुळे काळजी करायचं नाही, घाई करायची नाही आहे। सर्व्हर ओके झाला की नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता। 2-4 दिवस जाऊ द्या, आणखी घाई करू नका। सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा, कारण अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न होते, फोन होते, पण प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती देण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।